नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. अनेक दिव्यांग बांधव आहेत, त्यांना 2,500 रुपये मिळायला हवे होते, परंतु नोव्हेंबरचा हप्ता 1500च मिळालेला आहे. त्यामुळे आता राहिलेले 1,000 रुपये ऑक्टोबर महिन्याचे, त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याचे 1,000 रुपये मिळतील का? त्याचबरोबर अनेक निराधार बांधव आहे, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता अजून मिळालेलाच नाही. तर नेमकं त्यांना हा हप्ता कधी मिळू शकणार आहे, तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला हे वाढीव अनुदान मिळेल का, किंवा ज्या निराधार बांधवांना 1500 रुपये नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना तो मिळेल का. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, लाखो दिव्यांग बांधव असे आहेत की ज्यांना वाढीव अनुदान 2,500 रुपये नोव्हेंबरचा हप्ता म्हणून त्यांच्या खात्यावर जमा व्हायला हवं होतं, परंतु त्यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा झालेले. म्हणजे खरं तर ऑक्टोबरचा हप्ता जमा होत असताना त्यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा झाले होते आणि त्यानंतरच्या काळात आपण सदर लाभार्थ्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तहसीलमध्ये जा आणि तुमचं जे काही UDID कार्ड आहे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, आधार कार्ड आहे, हे तहसीलमध्ये जमा करा आणि त्यांच्याकडून ही सगळी माहिती वेबसाईटवर अपडेट करून घ्या. त्यानुसार अनेक दिव्यांग बांधवांनी हे काम केल्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, परंतु तहसील कार्यालयाच्या चुकीमुळे लाखो दिव्यांग बांधव असे आहेत की ज्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचं वाढीव अनुदान 2,500 रुपये जमा व्हायला पाहिजे होते, तर ते होऊ शकलं नाही. आणि याच्या पाठीमागचं कारण हे होतं की संबंधित तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांची जी काही माहिती आहे UDID कार्ड संदर्भातील, तर ती माहिती वेबसाईटवर अपडेट केलेली नव्हती. त्यामुळे त्या सगळ्या लाभार्थ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना ऑक्टोबरचा हप्ता 1500 मिळालेला होता. त्याचबरोबर आता नोव्हेंबरचा हप्ताही जमा होत असताना त्यांना फक्त 1500 रुपये मिळालेले. तर ही सगळ्यात मोठी घोडचूक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, आता प्रश्न निर्माण झालेला आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये डिसेंबर महिन्याच्या हप्ता वितरणाचा GR येणार आहे. तत्पूर्वी आपल्याला आता परत ही सगळी कामे करावं लागणार आहे. तर यामध्ये काय करायचं, आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे, आपलं UDID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक सोबत न्यायचं आहे आणि तिथल्या तहसीलच्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की माझी अपंग असल्याची माहिती वेबसाईटवर अपडेट करून द्या. आणि जर ते ऐकत नसेल तर तहसील कार्यालयाचे जे काही प्रमुख अधिकारी आहेत ते तहसीलदार असतात, त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना ही सविस्तर माहिती द्या. म्हणजे ते काय करतील, आपली दखल घेतील आणि आपली माहिती वेबसाईटवर अपडेट करण्यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश देतील. आणि मित्रांनो, तहसीलदार सुद्धा ऐकत नसेल तर याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे की आपण दिव्यांग मंत्रालयाकडे निवेदन द्या, अर्ज करा की मी दिव्यांग आहे, मी पात्र आहे, तरी पण मला या योजनेचा जे काही लाभ आहे तर तो 1500 रुपये मिळत आहे, वाढीव अनुदान मला मिळत नाही. तर मित्रांनो, हे करणं गरजेचं आहे. आणि यासाठी मित्रांनो, आता एक नुकतीच बातमी आलेली आहे आणि काल धाराशिव येथे, अगोदरचा जो जिल्ह्याचं नाव होतं उस्मानाबाद, तर धाराशिव येथे काल अनेक दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयावर आंदोलन छेडलेलं होतं आणि सगळ्या मार्फत एक निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये म्हटलेलं होतं की लाखो दिव्यांग बांधव आहे, त्यांना वाढीव अनुदान 2,500 रुपये मिळायला पाहिजे, परंतु त्यांना 1500 रुपये मिळालेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांना हे आंदोलन, तर मित्रांनो, कालच आपल्याला दिसून येईल धाराशिव येथील बातमी आहे, अनेक दिव्यांग बांधव कलेक्टर ऑफिसला गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पण दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये म्हटलेलं होतं की लाखो दिव्यांग बांधव असे आहेत की ज्यांना वाढीव अनुदान 2,500 रुपये मिळायला पाहिजे होते, परंतु ते 1500च मिळालेलं आहे. तर याची चौकशी करण्यात यावी आणि लाभार्थ्यांना जे काही वाढीव अनुदान आहे तर ते ऑक्टोबरचं असेल आणि नोव्हेंबरचे
जे काही राहिलेलं बाकी 1,000 रुपये आहे तर ते त्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात चौकशी करावी आणि तात्काळ ते पैसे ते जमा करावे आणि पुढील जे काही हप्ते आहेत तर ते सर्व दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाप्रमाणे मिळावे. तर मित्रांनो, अशा प्रकारे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि निवेदन पण दिलेलं आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात कुठे ना कुठे अशा प्रकारचे आता निवेदन आणि आंदोलन देणं सुरू झालेले आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा आपलं जे काही निवेदन आहे तर ते दिव्यांग मंत्रालयापर्यंत देणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या संबंधित तहसीलदारांना सुद्धा याबाबतची माहिती देणे गरजेचं आहे. तरच आपल्याला डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो वाढीव म्हणून 2,500 मिळू शकेल. त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर जे राहिलेले 1,000 रुपये आहे तर ते सुद्धा डिसेंबरच्या हप्त्यासोबत जमा होतील. कारण आता डिसेंबर हप्त्याची प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बरेच निराधार बांधव असे आहेत की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. कारण 20 तारखेपासून डीबीटी मार्फत पैसे जमा होणे सुरू झालेले होते. परंतु लाखो लाभार्थी आहे त्यांना मात्र हा निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही किंवा त्यांना त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. आणि यासाठीचं जे काही प्रमुख कारण समोर आलेलं आहे की शासनाकडे पूर्ण फंड उपलब्ध नसल्यामुळे जेवढा फंड होता तेवढा वितरित करण्यात आलेला आहे आणि जे काही लाभार्थी राहिलेले आहे तर त्या लाभार्थ्यांना पुढच्या हप्त्यासोबत हे जे काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे मित्रांनो, होऊ शकते बरेच जे काही निराधार बांधव आहे, दिव्यांग बांधव आहे त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आता काय करावं लागेल, डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघावी लागेल. त्या डिसेंबरच्या हप्त्यासोबत आपल्याला नोव्हेंबरचा हा जो काही राहिलेला हप्ता आहे तर तो मिळू शकणार आहे. खरं तर डीबीटी मार्फत हे काल सांगण्यात आलेलं होतं की काल म्हणजे म्हणजे 24 तारखेला उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु काल लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही कारण फंड अपुरा पडलेला आहे. त्यामुळे आता सांगण्यात येत आहे की जे काही राहिलेले लाभार्थी आहेत तर त्यांना त्यांच्या खात्यावर डिसेंबरच्या हप्त्यासोबत हे पैसे दिले जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची निराशा निर्माण झालेली आहे. लाखो लाभार्थी पात्र असतानाही त्यांना वाढीव अनुदान मिळत नाही. त्याचबरोबर अनेक निराधार बांधव असे आहे की त्यांना नोव्हेंबरचा रेग्युलर हप्ता सुद्धा मिळालेला नाही. तर मित्रांनो, आता थोडी फळ काढावं लागेल. डिसेंबरच्या हप्त्यासोबतच हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहे. तर पूर्वी जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांनी काय करायचं आहे, तहसीलदाराला भेटायचं आहे आणि आपलं निवेदन द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझी माहिती वेबसाईटवर अपडेट करून द्या. तरच आपल्याला जे काही वाढीव अनुदान आहे ते मिळू शकेल आणि इतर निराधार बांधवांचे जे काही 1500 आहे तर ते डिसेंबरमध्ये त्यांना मिळून जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट आलेली होती. जर आपणास ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.